गेल्या अनेक दिवसापासून जो घटना घडली त्या घटना घडलीपासून ही किती बेकार घटना आहे हे सांगायची काही गरज नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर अमानुषपणे ही हत्या ही कुठेही भारताच्या कानाकोपऱ्यात झालेली नाही, ते महाराष्ट्रामध्ये झाली. आदरणीय अण्णांनी आणि साहेबांनी खासदार साहेबांनी प्रश्न उपस्थित करून ठेवला, त्यांची तर आभार मानणं थोडं कमीच आहे. पण इतकी निर्गुण हत्या होणं हे समाजाला लांछन, इतकी बेकार अवस्था. पुन्हा एक साधा दोऱ्यापासून जर बाकीच्या असणाऱ्या सर्व आरोपीला जर माणसं पकडत असतील बाकीच्या गुन्ह्यामध्ये, एखादा मंत्र्याचा पोरगा कुठं विमानात बसतो परत येतो नाटक करायला, त्यांना सोपं आहे का? आणि इथं इतकी निर्गुण हत्या झाली असताना सुद्धा एका साधा चिल्लर माणसं, कोण चिल्लर, ही जिल्ह्यातली माणसं तो म्हणजे एसपीच्या अंतर्गत आहे. राज्यामध्ये एवढा प्रश्न होऊन बी जर ही असं होत नाही तर तळमळ अशी वाटतं की मला पोलीस यंत्रणेला दोष द्यायचा नाही, परंतु इतके कसं काय आपण कुणाचे लाचार होऊ शकतो? इतकं कसं काय होऊ शकतो? आपली ड्युटी, आपलं कर्तव्य का विसरू शकतो आपण? या देशाचे पाईक आहेत आपण आपल्या ड्युट्या जर टाईट केल्या नाही काही सुद्धा होणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, इथं आरोपी सापडले पाहिजेत आणि हे आरोपी जर मोकाट सुटले, पुन्हा तुम्हाला खरं सांगतो मी, एखाद्या वाईट माणसाला जर पुन्हा त्या जेव्हा पहिल्या गुन्ह्याला माफ मिळाली तर ती पुन्हा तसंच गुन्हे करत राहते. हो, ती सोकताय. मग अशी सोकलेली माणसं जर समाजामध्ये मोकाट फिरायला लागली आणि त्याला जर आश्रय आणि इज्जत मिळाली ना, एकेकाळी भ्रष्ट माणसाला समाजामध्ये किंमत नव्हती म्हणून समाज व्यवस्थित चालत होता. आता भ्रष्ट माणसाला किंमत आली हो, आणि त्याच्याच गुदगुज करू लागलो आपण. म्हणून अख्ख्या समाजाने निषेध आहे अशा गोष्टीचा. आणि परत अशी घटना तर झालीच नाही पाहिजे. हो, होती कशी नाहीतर प्रति माणसं तयार होतील शब्द देतोय. आज 62 वर्षाचं वय माझं, प्रति माणसं तयार होतील. एक लक्षात घ्या, साध्या गोष्टी नाहीत ना. अरे एका कुटुंबावर, त्या लेकरावर, त्या आईवर, त्या पत्नीवर, त्या भावावर काय वेळ आहे ती एका महिन्यात त्यांनी सोसावं ना. म्हणून माझी विनंती आहे, आणि तुम्हाला 100% विश्वास आहे, त्या प्रश्न नाही. आणि खासदार साहेब तर आपल्या जिल्ह्याचे आहेत, त्यामुळं अतिशय बारकाईने लक्ष घाला आणि ठिचून ह्या आरोपीला एकदा पाहिजे उद्या किंवा सजा उद्या, याच्यानंतर अशा घटना ह्या जिल्ह्यामध्ये होणार नाही आणि अशा प्रकारची बदनामी जिल्ह्याची किंवा होणार नाही. एवढीच विनंती. त्या मंत्र्याचा राजीनामा, त्याचे फोन, अरे बस तिथंच घेऊन काय मिळत नाही आम्हाला. मंत्री उडा तर राष्ट्रपती. अहो काय चाललंय सगळं? म्हणून विनंती माझी एक, नाहीतर ना सर पुढच्या वेळेस मला निरोप दिलाय, मी तिकडून चळचळून आलो, माझं गाव मानेवाडी, निरोप दिलाय सगळ्या गावकडे, सर उद्यापासून सगळी गावं, परिसरातली सगळी गावं आता पुढच्या ऑपरेशनला प्रत्येक गाव मीच घेऊन येणार, प्रत्येक गाव. तर विनंती माझी, ती वेळ येऊ नये आणि लवकरात लवकर दोषी सापडावे, त्याला सजा व्हावी. म्हणजे विश्वास होतो कायद्यावर, सगळ्यावर विश्वास राहतो माणसाचा. प्रशासनानं जी संतप्त आणि तीव्र भावना आहेत मानेवाडीच्या आहेत, ते मानेवाडीहून आलेले आहेत, त्याची दखल घ्यावी कुठंतरी आणि प्रशासनानं शब्द द्यावा की याच्यानंतर आम्हाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही, मी अशी विनंती करतो.